या कथेत अशा काही दृश्यांची वर्णने आहेत जी तुमचे मन विचलित करू शकतात, त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. शहराच्या आलिशान भागाच्या एका कोपऱ्यात एक उंच जुनाट इमारत कित्येक वर्षांपासून उभी होती. तिथे एकेकाळी श्रीमंत ग्राहकांसाठीचे खास हॉटेल होते, पण कालांतराने तिथला धंदा गुंडाळून त्या इमारतीचा मालक तिथून परदेशात निघून गेला होता. तेव्हापासून ती वास्तू तशीच पडीक होती. अशाच एका मध्यरात्री त्या स्मशान शांततेचा भंग करीत जुन्या गाण्यांचा स्वर त्या परिसरामध्ये अचानक घुमला. आवाज लांबून येणाऱ्या एका गाडीतून येत होता. ती गाडी काही अंतराने जवळ येताच त्या अंधारमयी इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्याच्या एका भिंतीवर दिव्यांची लुकलुक झाली आणि लाल अक्षरांमध्ये काहीतरी चमकले. गाडीच्या बोनेटवर पडलेल्या लाल प्रकाशामुळे त्या गाडीच्या चालकाचे लक्ष सहज त्या इमारतीच्या लुकलुकणाऱ्या अक्षरांकडे गेले आणि तो गाडी चालवता चालवताच म्हणाला, अगं इथे काहीतरी नवीन उघडलेलं दिसतंय, वीकेंडमध्ये बघून येऊ कधीतरी आपण. त्याच्या शेजारी अर्ध्या झोपेत असलेल्या तिने नुसते नसे केले आणि गाडी त्याच वेगाने तिथून निघून गेली. ती गाडी जाताच त्या इमारतीच्या भिंतीवर जे लाल अक्षर किरकिर करत चमकत होते ते एकाएकी बंद झाले आणि ती इमारत पुन्हा एकदा अंधाराच्या दाट मिठीत हरवून गेली. सोनल वर्तमानपत्राच्या एडिटर साहेबांच्या केबिनमध्ये हातात 3-4 कागद घेऊन त्यांच्या टेबलासमोर उभी होती. एडिटर साहेब त्यांच्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होते. त्यांनी लॅपटॉपवर टाईप केलेल्या मुद्द्याकडे पाहिले आणि जोरात एक बटन दाबले. त्या बटनाच्या आवाजाने सोनलचा एक ठोका चुकला. लॅपटॉपवरून नजर हटवीत एडिटर साहेबांनी त्यांचा जाड चष्मा नाकावरून सरकवून डोक्यावर टेकवला आणि सोनलकडे कटाक्ष टाकत म्हणाले, सोनल, तुझ्या ब्रेकिंग न्यूजचं कुठपर्यंत आलंय? सोनलला प्रश्न अपेक्षित होता, पण ठाम उत्तर नसल्यामुळे ती म्हणाली, सर, पुढच्या 4-5 दिवसात मिळेल एखादी मोठी बातमी. तिचा आवाज खात्रीशीर नव्हता. सोनल, तू हेच मला मागच्या 15 दिवसांपासून सांगत आली आहेस. मी आणि हा प्रेस तुझ्या ब्रेकिंग न्यूजची इतकी वाट मुळीच बघू शकत नाही. मोठी बातमी नसेल तर छोट्या बातमीला मोठी बनवा, आणि जर तेही जमत नसेल तर बाहेर कितीतरी कर्तबगार माणसं या पोस्टसाठी तयार उभी आहेत. एडिटर साहेब अल्पविराम घेत थंड स्वरात म्हणाले, आय एम सॉरी सर, पण यावेळेस नक्की मोठी बातमी आणेन मी. सोनल शाश्वतीने म्हणाली, ओके देन, मी तुला पुढचे 5 दिवस काहीच नाही विचारणार, आणि जर 5 दिवसांनंतरही काही नाही, आय होप यू गॉट माय पॉइंट. एडिटर साहेबांनी इतकं म्हणून पुन्हा त्यांचा चष्मा नाकावर टेकवला आणि त्यांच्या लॅपटॉपकडे खुर्ची सरकवत वळाले. नोकरी जायच्या ताकदीमुळे सोनल काही सेकंद तशी स्तब्ध उभी राहिली. मात्र संभाषण संपले आहे हे ओळखताच ती केबिनच्या दाराकडे वळली. सेंड ऋतुजा इन. मागून एडिटर साहेबांचा आवाज तिच्या कानावर पडला. येस सर म्हणत सोनल केबिनच्या बाहेर आली. समोरच्या भिंतीवर ऋतुजाचा फोटो एम्प्लॉई ऑफ द मंथ म्हणजे त्या महिन्याची सर्वोत्तम कामगिरी या फ्रेममध्ये पाहून सोनल काहीशी निराश झाली. पण तिने तसेच ऋतुजाला एडिटर साहेबांनी बोलवले आहे असे सांगून आपल्या डेस्ककडे पाऊल टाकले. सोनल डोकं धरून खुर्चीवर बसली होती. मनापासून आवडत असलेल्या नोकरीमध्ये चांगले काम न करू शकल्यामुळे ती चांगलीच खचली होती. आता मोठी बातमी कुठून आणायची हे प्रश्नचक्र तिच्या डोक्यात फिरत होतं. ती अशा स्थितीत बसलेली असताना कोणीतरी तिच्या हातावर वर्तमानपत्राची वळकटी अलगद मारली. सोनलने डोके वर करून पाहिले तर समोर केदार तिच्या डेस्कला खेटून उभा असलेला तिला दिसला. केदार त्याच वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये फोटोग्राफरच्या पदावर होता. काय झालं ग, एनी प्रॉब्लेम? केदारने विचारलं. एडिटर साहेबांनी 5 दिवस दिलेत मोठी न्यूज आणायला, नाहीतर. सोनल बोलता बोलता थांबली. तुझे सोर्सेस थंड पडलेत का? उठव की त्यांना. सोनलची परिस्थिती ओळखत केदार पटकन म्हणाला, बातमी क्षेत्राच्या बाहेर असलेले सामान्य लोक
जेव्हा कुण्या एका पत्रकाराला गुप्तरित्याने बातमी पुरवत असले तर त्यांना सोर्सेस असे म्हटले जाते. आपल्याच इकडच्या उत्कृष्ट कामगाराकडे सध्या माझे सोर्सेस वळालेत. काय माहीत नुसते पैसेच वाढून मिळतात की अजून काही. सोनल बोलता बोलता पुन्हा एकदा थांबली. ओके, आलं माझ्या ध्यानात. केदार दीर्घ श्वास घेत भिंतीवर लावलेल्या ऋतुजाच्या फोटोकडे पाहत म्हणाला. मग काय विचार केलाय? त्याने पुढे विचारलं. सध्या तरी काहीच नाही. नवीन सोर्स बनवण्या इतका वेळही नाही. तरी पेज 3चं काही गॉसिप मिळतंय का ते पाहते. सोनल म्हणाली. मी काही मदत करू का? केदारने विचारलं. नक्की, पण सीन काय आहे? तुला रिटर्न गिफ्ट काय पाहिजे? सोनलने विचारलं. माझं रिटर्न गिफ्टचं नंतर बघू. आधी न्यूज सरफेस होते का ते बघ. बरं, पण न्यूज काय आहे? सांगतो, पण इथे नाही. चल बाहेर जाऊन कॉफी घेऊ. सोनल आणि केदार त्यांच्या ऑफिसच्या बिल्डिंग बाहेर असलेल्या एका कॉफी हाऊसमध्ये आले. विषयावर बोलण्यासाठी केदार सर्वात शेवटच्या टेबलाकडे जाऊन बसला. त्याच्या पाठोपाठ सोनलही बसली. केदारचं बोलणं सुरू होणार असे सोनलला वाटत असताना त्या कॉफी हाऊसमधला एक वेटर ऑर्डर घ्यायला त्यांच्या टेबलाजवळ आला. केदारने त्याला पाहतच विचारले, मेन्यूमध्ये ताजे काय आहे? त्या वेटरने केदारकडे पाहिले आणि मग त्याच्या समोर बसलेल्या सोनलकडे. मेन्यू 1/2 आहे, केदार म्हणाला. सर, आजचं स्पेशल रिच प्लम केक विथ रेड वाईन आहे, तो वेटर म्हणाला. वाईन ओल्ड आहे की फ्रेश? केदारने विचारलं. सर, दोन्ही उपलब्ध आहेत, त्या वेटरने उत्तर दिलं. ओके, ब्राऊन ब्रेड मिळेल का सोबत? केदारने दुसरा प्रश्न केला. सॉरी सर, ब्राऊन ब्रेड अजून अवेलेबल नाहीये, तो वेटर म्हणाला. ठीक आहे, तर मग 2 कॉफी आण. केदार असं म्हणतच तो वेटर तिथून निघून गेला. सोनलला त्यांची सांकेतिक भाषा थोडीफार समजली होती, पण तो वेटर नेमका काय माहिती देऊन गेला हे तिला तितकंसं कळलं नाही. केदारनेही ते ओळखलं. आधी कॉफी घेऊ, मग सांगतो, केदार वेटरने टेबलावर ठेवून गेलेल्या कॉफीचा कप उचलत म्हणाला. सोनल केदारच्या स्कूटरवरून शहराच्या एका आलिशान भागात आली. केदारने एका जुन्या इमारतीच्या 500 फुटांवर आपली स्कूटर थांबवली. सोनल स्कूटरवरून खाली उतरली. ती पहा तुमची प्लम केक, केदार म्हणाला. अच्छा, तर रिच प्लम केक म्हणजे श्रीमंत भागातली जुनी इमारत, सोनल म्हणाली. बरोबर, आणि बाकीचे कोडे सोडवले का? केदारने विचारले. हो, रेड वाईन म्हणजे इथे कोणाचा तरी खून झाला असावा. ओल्ड आणि फ्रेश म्हणजे मागे भूतकाळातही झाला आहे. शिवाय नुकतेच पण कोणीतरी मारले गेलेले आहे इथे. आणि ब्राऊन ब्रेड नाहीये हे नाही समजलं, सोनल म्हणाली. ब्राऊन ब्रेड अवेलेबल नाहीये म्हणजे अजून पोलिसांना इथल्याबद्दल काही माहीत नाहीये, त्यामुळे तपासही सुरू झाला नसावा, केदार म्हणाला. असं आहे तर मग मारलेल्या लोकांची प्रेतं? सोनलने विचारलं. तेच तर गूढ आहे, केदार आपली दाढी खाजवत त्या इमारतीकडे नजर टाकत म्हणाला. पण ही बातमी लीक कशी झाली? पाहिलं असेल त्या वेटरने काहीतरी, किंवा त्याच्या ओळखीमध्ये कोणीतरी पाहिलं असेल, किंवा कोणाचं तरी बोलणं याने गुपचूप ऐकलं असेल. या लोकांचं लक्ष आजूबाजूला आपल्यापेक्षा जास्त असतं. मग आता काय करायचे? पोलिसांना कळवायचे की या इमारती स्वतः जाऊन बघायचे? सोनलने विचारलं. नाही, इतक्यात तरी नाही. आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की इथला पॅटर्न काय आहे तो. इथं कित्येक वर्षात कोणी आलंच नाही असं दिसतंय, सोनल म्हणाली. हो, तेच तर पाहायचं आहे. मग काय करायचं? इथे समोर एक काही अंतरावर एका ऑफिसची बिल्डिंग आहे, तिथून या इमारतीवर नजर ठेवता येईल. बघू 1-2 दिवस. काही हाती लागलं तर ठीक, नाहीतर पोलिसांना टीप देऊ. मग तू त्यापुढे फॉलोअप घे आणि ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रेझेंट कर. मग काही असो किंवा नसो, तुला महिनाभरासाठी कंटेंट तरी मिळेल, केदारने युक्ती लढवली. सोनलच्याही जीवात जीव आला. गेट युअर स्टफ, वी हॅव अ लॉंग ग्रेवयार्ड शिफ्ट टुडे. केदारने सोनलला तिचं साहित्य आणायला सांगितलं, जेणेकरून समोरच्या ऑफिसच्या इमारतीमध्ये बसून या इमारतीवर नजर ठेवता येईल. ते त्या इमारतीजवळ पोहोचले. साहेब, अशी परवानगी नाहीये, तुम्हाला आत नाही सोडू शकत, त्या ऑफिसच्या इमारतीचा वॉचमन म्हणाला. काका, मला माहिती आहे तुम्हाला तुमची ड्युटी आहे,
पण कसं आहे की आम्हाला पण आमचे काम आहे ना. मी काय म्हणतो, हे घ्या, ती स्कूटर आहे ना गेट शेजारी, त्याची ही चावी. त्या स्कूटरच्या डिक्कीत ओल्ड मॉंगच्या 2 बाटल्या आणि 2 फुल तंदुरी पार्सल आहेत. आणि हे पैसे राहू द्या. तुम्ही ऑफिस रिकामं झालं की बसा निवांत तुमच्या केबिनमध्ये, आणि आम्ही फक्त दिवस उजाडेपर्यंत वरच्या टॅरेसवर असणार आहोत. लागलंच तर उद्या संध्याकाळी पण येऊ. तुमचं पण काम होईल आणि आमचं पण. आणि काळजी करू नका, बाहेर कोणाला काही कळणार नाही. तुम्हाला मी आधीच माझं कार्ड दाखवलं आहे ना. केदारने त्या ऑफिस इमारतीच्या वॉचमनला पटवलं. तसं तुम्हाला मी परवानगीशिवाय जाऊच दिलं नसतं, पण तुम्ही पत्रकार आहात म्हणून. हां, आणि ती स्कूटर कोणती, पांढरी ना? बरं, जा लवकर. त्या डाव्या बाजूने लिफ्ट आहे. वॉचमनच्या म्हणण्यावर केदार आणि सोनल आपापली सॅक घेऊन लिफ्टच्या दिशेने गेले. रात्रीचा 1:30 वाजून गेला होता. ऑफिसच्या त्या टॅरेसवर गार वाऱ्याचा सपाटा सुरू होता. वर आभाळात चांदणं पडलं होतं आणि खाली पूर्ण शहर शांत झोपलं होतं. सोनल थर्मासमधल्या गरम कॉफीचा घोट घेत होती आणि केदार त्याच्या आधुनिक दुर्बिणीतून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या त्या जुनाट इमारतीची पाहणी करत होता. दुर्बीण भारी आहे केदार, कुठून घेतलीस रे ही? सोनलने विचारलं. आपल्या इथल्या बाजारात किंवा ऑनलाईन नाही मिळती. रशियावरून स्मगल करून आणली आहे भारतात. रशियातल्या एका कारखान्यात ही खास रशियन आर्मीसाठी बनवली जाते. तिथे काही वर्षांपूर्वी एक सोर्स प्लॅन केला होता. त्याने मॅनेज करून दिली. हाय रेंज, नाईट व्हिजन आणि थर्मल सेन्सर आहे यात, ज्याच्यामुळे लांबच्या गोष्टी रात्री पण यात स्पष्ट दिसतात. शिवाय तिथे कोणी व्यक्ती किंवा प्राणी असेल तर त्यांच्या शरीराच्या उष्णतेमुळे त्यांच्या हालचालींवर अगदी अंधारातही लक्ष ठेवता येऊ शकतं. केदार त्या दुर्बिणीतून समोर पाहत शेजारी बसलेल्या सोनलला म्हणाला, केदार आपली एवढी मदत करतोय. हे पाहून सोनलला केदारबद्दल आपुलकी वाटू लागली होती. ती केदारबद्दलच्या पुढच्या विचारात गुरफटणार इतक्यात केदार म्हणाला, सोनल पटकन इथे ये. सोनल केदारजवळ आली. केदारने तिला दुर्बिणीतून पाहायला सांगितलं. त्याने दुर्बीण आधी स्टँडवर सेट करून ठेवली होती. सोनलने कॉफीचा कप खाली ठेवला आणि दुर्बिणीतून पाहिले. केदारने दुर्बिणीचे एक लॉक उघडले, ज्यातून मोबाईलसारखी स्क्रीन बाहेर निघाली. यात LED रेंज फाइंडर पण आहे, जेणेकरून एकाच वेळी 2 लोक या दुर्बिणीतून पाहू शकतात. केदार ती स्क्रीन हलवत म्हणाला. सोनलने नीट लक्ष देऊन दुर्बिणीतून समोर पाहिले. समोरच्या त्या उंच जुनाट इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर काहीशी हालचाल दिसत होती. बाकी संपूर्ण इमारत मात्र अंधारातच होती. सोनल टक लावून बघत होती की इतक्यात अचानक त्या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर लाल दिव्यांचा अंधुक प्रकाश झाला. पुढे तिथे जे झाले ते पाहून सोनल नखशिखांत हादरून गेली. पहलवानासारखी 2 माणसं एक गोंड घेऊन त्या वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत आले. त्या दोघांच्या चेहऱ्यावर मुखवटे होते, जेणेकरून त्यांचे चेहरे दुर्बिणीतूनही दिसत नव्हते. त्या गोणीतून होणाऱ्या हालचालीवरून हे भासत होते की त्यात कोणीतरी व्यक्ती आहे, ज्याला डांबून तिथे आणले आहे. त्या माणसांनी ती गोंड खोलीमध्ये ठेवलेल्या एका भल्या मोठ्या डायनिंग टेबलवर आपटली. त्यानंतर एका दुसऱ्या खोलीतून एक अतिशय सुंदर स्त्री बाहेर आली. एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या मॅनेजरसारखा तिचा पेहराव होता. केस घट्ट मागे बांधले होते, चेहऱ्यावर दाट मेकअप आणि लाल भडक लिपस्टिक, अंगात लाल टॉप आणि काळ्या रंगाचा कोट आणि स्कर्ट, आणि खाली पायात उंच हिल्सचे सॅन्डल. ती स्त्री आकर्षक तर दिसत होती, मात्र तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते. ती आत येताच ते दोघेजण मागे सरकून भिंतीला टेकून उभे राहिले. तिने एक नजर त्या गोणीकडे टाकली आणि तिच्या स्कर्टच्या कमरेतून एक लायटर बाहेर काढले. पाहता पाहता तिने समोर असलेल्या त्या टेबलवर लावलेल्या सगळ्या मेणबत्त्या पेटवल्या. मेणबत्त्यांच्या प्रकाशात असे दिसून आले की तो अख्खा डायनिंग टेबल खूप सुंदर रीतीने सजवलेला होता. मध्यभागी फुलांची रास होती. त्याच्या शेजारी महाग आणि उत्तम दर्जाच्या वाईनच्या बाटल्यांची ओळ आणि त्याला खेटून चिनी मातीच्या थाळ्या आणि काटे चमचे होते. शिवाय प्रत्येक थाळी शेजारी 2 काचेचे ग्लास
एक पाण्याचा तर एक वाईनचा. त्या खोलीचे रूप पालटले तर खरे, मात्र त्या लालबुंद प्रकाशात ते सगळेच फार भयानक दिसत होते. ती स्त्री आता त्या खोलीच्या खिडकीच्या दिशेला आली. तिने बाहेर सर्वत्र एक नजर फिरवली. सोनल आणि केदार अंधारात चांगल्याच अंतरावर असल्यामुळे ते तिला दिसले नाहीत. ती स्त्री पुन्हा मागे फिरली. तिने हात वर करून दोन्ही बोटांनी एक चुटकी वाजवली. तिने आदेश दिल्यासारखा त्या पहिलवानांपैकी एकाने त्या खोलीचे दुसरे दार उघडले. ते उघडताच सुमारे 10 ते 12 लोक त्या खोलीत शिरले. त्यात काही बायकाही सहभागी होत्या. ते सगळे उच्च वर्गातले व्यवसायी लोक भासत होते. त्यांचा पेहराव पार्टीला आल्यासारखा होता. ते सर्वजण आत येताच त्या स्त्रीने पुन्हा एकदा तिच्या बोटांनी इशारा केला. त्या 2 उभ्या माणसांपैकी एकाने ती टेबलावर ठेवलेली गोण उघडली. ती गोण उघडताच त्यातून एक 20-25 वर्षांचा मुलगा बाहेर निघाला. त्याचे दोन्ही हातपाय बांधलेले होते, शिवाय त्याच्या तोंडावर पट्टीही बांधली होती. तो अर्धबेशुद्ध अवस्थेत होता. त्या माणसाने त्याला पुढे टेबलवर ढकलले आणि ती गोण टेबलाखाली फेकून दिली. ती स्त्री आता त्या मुलाजवळ आली. तिने त्याच्या चेहऱ्यावर अलगद हात फिरवला आणि झटकन त्याचे केस धरून त्याची मान उचलली. तो मुलगा शुद्धीवर येणार असे वाटताच तिने तिच्या कमरेतून एक सुरा बाहेर काढला आणि सरकन त्याच्या गळ्यावरून फिरवला. रक्ताची एक लांब चिळकांडी उडाली. तो मुलगा तडफडू लागला. त्याच्या रक्ताचा सडा आलेल्या पाहुण्यांवर उडाला आणि ते सगळे आलेले लोक हिंस्र पशूंसारखे त्या मुलावर तुटून पडले. इथे या स्त्रीने तिच्या सुऱ्यावरचे रक्त अलगद जिभेने चाटले आणि तो सुरा पुन्हा एकदा तिच्या कमरेत लपवला. ती चालत चालत पुन्हा एकदा खिडकीजवळ आली आणि खिडकीच्या दोन्ही बाजूला असलेले पडदे ओढून घेतले. हे काय होतं? सोनल थरथरत म्हणाली. केदारही स्तब्ध होता. सोनल आणि केदार दोघे दुर्बिणीपासून लांब सरकले. डिड यू सी दॅट? अरे, त्यांनी त्याला आपल्या डोळ्यांदेखत मारले, सोनल म्हणाली. हो, मीही ते पाहिले, पण स्वतःला सावर सोनल, केदार म्हणाला. काय सावर केदार? व्हॉट द हेल? ड्रग्ज कमी पडले तर हे लोक नशा करण्यासाठी आता मानवी रक्तमांसांकडे वळलेत. ही माणसं आहेत की सैतान? मी आता थेट पोलिसांकडे जाणार आहे. सोनल भीती आणि रागाने थरथरत होती. काम डाऊन सोनल. मलाही आधी वाटलं की काही अंडरवर्ल्ड किंवा गँगवॉरचा प्रकार आहे, पण हे प्रकरण खूप खोल भासतंय. त्यात आलेल्या लोकांपैकी काहींना मी स्वतः ओळखतो. ही खूप मोठी लोकं आहेत. ती आपल्या वर्तमानपत्राच्या ऑफिस सहित आपल्याला विकत घेऊ शकतात. हे लोक काहीही करू शकतात. केदारनेही आपली भीती सोनलला सांगितली. मग आपण काय करायचे? हातावर हात धरून बसायचे का? हो, सध्या तरी काही नाही. आपण थंड डोक्याने विचार करू, मग ठरवू.